मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भात विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. विशेष म्हणजे SIT स्थापन करू, न्यायालयीन चौकशी करू, एवढंच नाही त्या कुटुंबाला मदत देण्याची देखील घोषणा त्यांनी केलेली. माझ्यासोबत कुटुंब आहे. आई, काय मागणी असेल? आज 12वा दिवस आहे. काय म्हणणे नाही, आरोपी मला न्याय भेटलाच पाहिजे. माझ्या बाळाला केलं तसं ह्या आरोप्याला तुम्ही केलंच पाहिजे आणि मला संरक्षण दिलंच पाहिजे. मी आज 12 दिवस झालं, माझा जीव किती तर पडत असन, पाण्याबाहेर मासा टाकल्यासारखं झाला असन. मग प्रत्येक आमदार असेल, खासदार असन, मंत्री सगळ्यांना माझा असा तातडीनं विचार करायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा मला बोलणं सुद्धा सुधरणं, मला कळना. मुख्यमंत्र्यांनी आज कठोर कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन देखील दिले. SIT चौकशी नेमू असं देखील सांगितलं. मात्र आज 12 दिवस झालेत, 4 आरोपी अटक आहेत, इतर आरोपी अटक नाहीत. इतर आरोपी पटकन पकडायलाच पाहिजे. आपला महाराष्ट्र कशाला आहे, आपली पोलिस कशाला आहेत, आपले लोक कशाला आहेत, आमदार कशाला आहेत, खासदार कशाला आहेत, सगळे तुम्ही कारण असे पटकन तातडीनं पकडा. आणि जसं माझ्या बाळाला केलं तसं मला पाहायलाच भेटलं पाहिजे आणि माझ्या सगळ्यांना संरक्षणच दिलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा काही मी बोचळं बोलत नाही. अख्खं गाव हळवळतंय. तुमचा लेखाचं तेवढं किती गावं करीत असतील, तुम्हाला सुद्धा मी बोलताना काय वाटत असेल. आज कुठले लोक, हे लोक माझ्या बिगर ओळखीचे आलेले तिथं माझ्याकडे रस्त्याहून गाड्या पुढे जाईना माझ्याकडे आल्याशिवाय. काय वाटत असेल मला. थोडा गुन्हाचा तुमचा हां, गुन्हाचा लेख होता, सगळ्या गोष्टी गुन्हाचा लेख होता, सगळं काम त्यांनी. अहो, इतका गुन्हाचा होता, हातावरचा पेडा सुद्धा इतका नसन, इतका माझा बाळ छान होतं, इतका माझं लेकरू गुन्हाचं होतं. काय सांगावं आता त्या गुन्हाचं. कुठं कुठं पसारा उरकू, कुठं कुठं मांडू, कुठं कुठं ठेवू, सांगा. काय करायचंय मला. माझ्या केस सुद्धा लेकरू माझं सारून बाजूला मोबाईल लावत होतं. आईचे केस वडते, आपला थोडा जर पायाचा धक्का लागला तर काय करायचं मला. कशाचं काही सुद्धा मला नाही दुसरं करायचं. फक्त आरोपी तुम्ही पकडा, मला जसंच्या तसं त्याच्या आईला करून दाखवा, म्हणजे मला थोडी काही समाधानी माझी वाटली तर वाटली. आपण पाहतोय काहीच आक्रोश आहे हा. ताई, आता काय मागणी असेल? तसं दुःखाचा प्रसंग आहे हा. आज 12 दिवस झाले, उद्या 13वा आहे. काय मागणी असेल आणि मुख्यमंत्र्यांनी आज ज्या घोषणा केल्या त्या संदर्भात तुमचं काय मत? मागणी एकच आहे, त्या आरोपीला जशी माझ्या पतीचे हाल झाले तसे हाल करून मारावे, एवढीच इच्छा. मात्र याला कुठेतरी वेळ होते असं वाटतंय का? आज 12वा दिवस आहे. हां, वेळ फार घेते ती, लवकरात लवकर केली पाहिजे. 12 दिवस झाले, आणखीन काहीच नाही. 4 आरोपी सापडलेत नाही, इतके दिवस कशाला लागते? तेवढं प्रशासन मोठं असताना काहीच त्याचा उपयोग कामन होत नाही. लवकरात लवकर केले पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केल्या, त्या पद्धतीने त्यांनी SIT स्थापन करू, न्यायालयीन चौकशी करू. SITकडे तपास आहे. पोलीस अधिकारी तुमच्याकडे आले होते का? त्यांनी कशा पद्धतीने माहिती घेतली? आता शेवटी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे, महत्त्वाची काय मागणी? महत्त्वाचं काहीच नाही. न वेळ लावता त्यांनी लवकरात लवकर आरोपीचे जसे हाल यांचे केले तसेच त्यांचे करावे, एवढीच इच्छा. आता कुटुंबातला कर्ता पुरुष केला आहे, आता मुलगी आहे, शिक्षण आहेत मुलांचे, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काय मागणी? त्यांनी 10 लाख रुपयाची घोषणा तर केलेली, मात्र एखादा व्यक्ती गेल्यानंतर ते पैशामध्ये कधीही त्याची कमी भरून निघत नसते. मात्र मदत केली त्यांनी. मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हटला जातो, त्या भावाकडून काय अपेक्षा? माझ्या घरच्या सगळ्यांना आता संरक्षण पाहिजे. काय तशा पद्धतीनं कुणी तुम्हाला पुन्हा नंतर काय बोललं का या प्रकरणानंतर? काही किंवा भीती वाटते तुम्हाला नेमकी काही आणखी करतील? फोन वगैरे काय कुणाचं नाही, पण स्वतःला भीती वाटायला ना. माझा एवढा नवरा देव माणूस असताना जर असे हाल केले तर मग आमचे काय हाल होतील? आता बाहेर निघणं पण शक्य नाही ना आम्हाला. असं कधी स्वप्नात काय कधीच वाटलं नव्हतं की असं होईल काय, आणि ते जर असं घडत असलं तर मग किती अवघड आहे. त्याच्यामुळे वाटते, त्यामुळे भीती वाटते. आता काय केलं पाहिजे पोलिसांनी, प्रशासनानं, मुख्यमंत्र्यांनी? संरक्षण दिलं पाहिजे. लवकरात लवकर आरोपीला जर शिक्षा झाली तर असं दुसरं कोण वागू शकणार नाही कुणाबद्दल, असं वाटते. मात्र आपण जर बघितलं त्या संघटित खूप मोठी गुन्हेगारी असल्यासारखं दिसतंय आणि त्याचा उल्लेख देखील मुख्यमंत्र्यांनी केला. तर ही जी सगळी जिल्ह्यातली गुन्हेगारी, अशा पद्धतीचा प्रकार परत घडू नये, परत संतोष अण्णासारखा माणूस हे होऊ नये, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सगळी गुन्हेगारी संपवली पाहिजे. हां, संपूर्ण संपवली पाहिजे. आज जर त्यांना शिक्षा नाही भेटली, अगर त्यासारखी नाही भेटली, ते आज समजा त्यांनी पकडले, नंतर काही दिवसांनी सोडले, तर नंतर सगळ्यांचं, एवढ्या चांगल्या माणसाचं असं होतंय तर बाकीच्या जनतेचं पण सगळ्यांचं अवघडच आहे ना. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना तसेच हाल करून केले पाहिजेत. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जसं माझ्या पतीला केलं तसंच त्यांना केलं पाहिजे.
आपण पाहतोय त्यांच्या संतोषजीच्या पत्नी आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने मागणी केली. ताई, आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, तुझं देखील ऐकलं असतील. त्यांनी हे सगळ्या गोष्टीवरती न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने आम्ही 3 महिने किंवा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं प्रकरणाच्या संदर्भात न्याय मिळवून देऊ असं देखील सांगितलं. तर काय तुझी इच्छा असेल, काय मागणी असेल मुख्यमंत्र्यांना? इच्छा एवढीच, आरोपींना तुम्ही लवकरात लवकर अटक करा. आणि जशी माझ्या वडिलांनी शिक्षा दिली तशी आम्ही फक्त आजपर्यंत इतिहासात ऐकत होतो की असं असं घडते. जसं शंभूराजांना केलं आज तसंच मी स्वतः माझं म्हणजे पाहिलं नाही पण ऐकते ना की असं असं झालं म्हणून. मग इतके हाल का केले माझ्या वडिलांचे? त्यांची न काही चूक असताना समाजासाठी लढले ते. त्यांनी कधी आमचा सुद्धा विचार नाही केला, घरचा कधी बघितलं नाही, तरी पण त्यांचे इतके हाल. मग बाकीच्यांचं तर काय होईल? अशीच गुंडेगिरी जर समजा तुम्ही आज म्हणतात बीडचा बिहार होतोय, तर मग अशीच गुंडेगिरी वाढत चालली आहे ना बीडमध्ये काय असं हे कुठंच घडू नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे आरोपींना अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या. मुख्यमंत्र्याला मागणी असेल? हो असेल. अच्छा. आणि जर आपण बघितलं तर या सगळ्या एकूण प्रकरणानंतर आजचा 12वा दिवस आहे. आठवणी तर खूप मोठ्या आहेत, वडिलांच्या आठवणी, त्या विसरणं कसं शक्य असतंय. मात्र आता या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी कशा पद्धतीने संरक्षण दिलं पाहिजे? तुला पुढं शिक्षण घ्यायचं आहे आणि एकूण हे जो झालेला प्रकार आहे यातून सगळ्या समाजामध्ये सुद्धा भीती आहे, दहशत आहे. तुला काय वाटतं नेमकं आणि कशा पद्धतीने संरक्षण दिलं गेलं पाहिजे? संरक्षण आता मला तर इतकं काय माहीत नाही, पण त्यांनी जे आमच्यासाठी चांगलं असेल ते आमच्यासाठी संरक्षण लागू केलं पाहिजे. आणि ही भीती आता पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे की असं कुणी पण उठून आता चांगलं, माझे वडील मला जन्मात ते खूप चांगले होते, तसंच आता चांगलं माणसासाठी असं तर समाजासाठी काय वाटेल की आपण तर हे मग आपल्यासोबत काय होईल असं होऊ नये म्हणून गुन्हेगारांना अटक ही झालीच पाहिजे. त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं संतोषांना तुझ्या बाबतीत आणि ते स्वप्न कसं पूर्ण करणार आहेस आणि त्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे? मी माझ्याकडून माझे सगळे हे, अण्णाचं काय स्वप्न होतं तुझ्या बाबतीत? मी डॉक्टर व्हावी, मी मोठं काहीतरी बनावं असं त्यांना वाटत होतं आणि मी ते जरूर करून दाखवणार. त्यासाठी सरकारनं काय मदत केली पाहिजे? का तर पुढे डॉक्टर शिक्षण आहे, तुला त्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे काय अपेक्षा असेल? मुख्यमंत्री असेल, इतर त्यांनी काय मदत केली पाहिजे तुझ्या भविष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी? तर ते मी म्हणजे जसं मला लागेल तसं त्यांनी तर केलंच पाहिजे असं. आपण पाहतोय संतोष अण्णांची मुलगी आहे. ताई, काय सांगाल आता हे एकंदरीत सगळ्या गोष्टी आणि मागणी काय असेल? आता मुख्यमंत्र्यांनी जे काही आज घोषणा केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि तपास कशा पद्धतीने झाला पाहिजे? समाधान म्हणजे कसं, आता लाडकी बहीण त्यांनी योजना काढली, लाडकी बहीण, तर मग लवकरात लवकर का करत नाहीत ना ते? कसा विश्वास लाडक्या बहिणीने ठेवायचा ना? आज त्यांच्या लाडक्या बहिणी असं अन्याय होतंय, घरं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं माझ्या भावाचं. विश्वास कसा ठेवायचा ना? का वेळ लावतात ते? बरे 7 तर पकडले, आणखीन तर 4च पकडलेत, आणखीन 3 तर कुठे माहित नाही. पण ह्याचा मागचा सूत्रधार कोण आहे? त्यालाच अशी शिक्षा मला तर वाटतं ह्या 7 तर द्यायचीच आहे. पण ते मागचा सूत्रधार त्याला लवकरात लवकर तसाच प्रकारे माझे जसं भावाचे हाल केले तसे त्याला पण माझी इच्छा आहे त्याचे पण करावेत. आणि अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये यासाठी काय? घडू नये म्हणजे मग ह्यांना शिक्षा कठोर झाली पाहिजे ना, म्हणजे घडणार नाही, म्हणजे भीती बसेल समाजाला. हे झालीच पाहिजे आमची मागणी, नाही तर आमच्या हवाली करा. आम्ही हारणार नाही. आता आम्ही रस्त्यावर आमचे मैत्री देशमुख आम्हाला काय करायचं ना जगून? आमचं करताच गेलं ना एवढं सोन्यासारखं देव माणसाला असं होतंय. आम्हाला लढायचंय आता, कुणाशी असं होऊ नये. कसल्या बहिणी यांना किती हे 1 तासात करू शकतात? आज 12वा दिवस झालाय, का करत नाहीत? आपण पाहतो ह्या संतोष देशमुख यांच्या बहीण आहेत आणि त्यांचा आक्रोश आहे. 12 दिवस झालेत, पोलीस प्रशासनाने मनावर घेतलं ते 1 तासात आरोपींना अटक करू शकतात. मग या प्रकरणात का अटक करत नाहीत असा सवाल देखील पोलीस प्रशासनाला उपस्थित केला. त्याचबरोबर या देशमुख कुटुंबाला जे संरक्षण आहे ते संरक्षण देखील दिलं गेलं पाहिजे आणि तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्या, म्हणजे पुन्हा माझा भाऊ संतोष ज्या पद्धतीने त्याची क्रूर हत्या झाली तशा पद्धतीची घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये अशी मागणी देखील या देशमुख कुटुंबाने केली. कॅमेरामन प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.